नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तर आज आपण पुन्हा एकदा आलेलो आहे लालबाग परळचे अपडेट देण्यासाठी. चिंतामणी, नंतर लालबागचा राजा, मुंबईचा राजा, परळचा राजा आणि परेल वर्कशॉपची अपडेट देणार आहे. तुम्हाला काय अपडेट असेल तर तुम्ही व्हिडिओ एन्जॉय करा, व्हिडिओमध्ये लास्टपर्यंत राहा आणि बघा तुम्ही काय अपडेट आहे लालबाग परळ येते. तर चला, आत्ता आपण परळच्या महाराजाच्या मंडपासमोर आहे. यांची पूर्वतयारी बघा चालू आहे आगमनाच्या आधीची. तर जसं तुम्ही समोर बघता यांचा मंडपसुद्धा बनलेला आहे आणि जे प्रॉपर DJ लाईट सेटअप आहेत ते लोक लावत आहेत परळच्या महाराजाचं. मला एक कमेंट आलेलं की परळच्या महाराजाचं मंडप दाखवा. तर असं काय काम चालू आहे तुमच्यासमोर बघू शकता तुम्ही. एवढीच अपडेट होती परळच्या महाराजाची. तर आपण इथून जाऊ आता पुढे आणि बघूया पुढच्या मंडळांची अपडेट. तर चला मित्र, जसं तुम्ही बघितलं परळच्या महाराजाचा मंडप बनतो आहे. आता आपण इथून ना बाकी सगळे मंडप पण नॉर्मली कवर आहे, तर आपण जास्त काय दाखवू शकत नाही परळचे जेवढे. पण आपण तुम्हाला परळचा राजाचा दाखवतो, मुंबईचा राजा, नंतर मग लालबागचा राजा, नंतर चिंचपोकीचा चिंतामणी यांची मंडप अपडेट दाखवतो. तर चला, आत्ता ना आपण परेल वर्कशॉपच्या एक्झॅक्ट बाजूला उभे, कारण समोरून ना गेट बंद असल्यामुळे आपण त्या जागी शूट करत नाही. पण तुम्ही परेल वर्कशॉपच्या बाहेरचा सीन बघा मित्रांनो. प्रॉपर बॅरिकेडिंग लावली आहे, कारण उद्या चिंतामणीचं आगमन आहे आणि चिंतामणीच्या आगमनाची पूर्वतयारी बघा. इथे बॅरिकेडचं आहे, इथे बॅरिकेडचं आहे, इथे पोलिसांचा बूथसुद्धा लावला आणि तिथे बघा सर्व पडदे लावलेत लाईन वाईज. तुम्हाला दाखवतो कुठपर्यंत आहे हे बघा, पुढपर्यंत म्हणजे परळच्या राजाच्या गेटपर्यंत असे त्याच्यावर पुढे आहेत पडदे लावले. तुम्ही असा काही सीन आहे मित्रांनो परेल वर्कशॉपच्या बाहेरचा. आणि जो चिंतामणीची गेट असते दरवर्षी जी आगमनाला बनते ती अजूनपर्यंत ते बनली नाही. ती आता आज रात्री किंवा आज रात्रीच बनण्याची शक्यता वाटते मला. तर तुम्ही चिंतामणीच्या आगमनाला येत असाल तर आधीच सांगतो की लवकर येऊन तुम्ही जागा बघा, कारण इथून जी ही जागा आहे ना, इथून ती त्या जागेपर्यंत त्या क्रॉसिंग आहे ना तिथपर्यंत पोलिसांची बॅरिकेड असते. समोर पोलीस असतात प्रॉपर, तर तुम्हाला तिथे जायला भेटणार नाही. तुम्ही इथे जागा येऊन स्पॉट पकडू शकता किंवा समोरची जागा त्या साईडला टर्न मारतो चिंतामणी तेव्हा, तर तुम्ही त्या दोन जागे स्पॉट पकडू शकता. तर तुम्हाला चिंतामणीचं आगमनचे प्रॉपर शूट पाहिजे टर्निंग वनिंगचे. तर हेच सांगायचं होतं तुम्हाला परेल वर्कशॉपचं. आणि मित्रांनो, येत्या शनिवारी म्हणजेच उद्या महाआगमन आहे. जसं की परळच्या महाराजाचं सुद्धा आगमन आहे, परळच्या राजाचं आणि चिंतामणीचं साकीनाक्याच्या महाराजाचे 4-5 मोठमोठ्या मंडळांचे आगमन आहेत. तर तुम्ही जर येत असाल तर पूर्वतयारी करून या की काय कोणते घ्यायचे आहेत मंडळांचे, कारण सगळी तिन्ही जागेवरून मंडळ आहेत. गणसंकुलमधून सुद्धा आहे, परेल वर्कशॉपमधून सुद्धा आहे आणि अरुणदादा दत्ते यांच्या वर्कशॉपमधून सुद्धा मंडळ येणार मंडळांचे आगमन आहे. तर तुम्ही पूर्वतयारी करा. तुम्ही मंडळ ठरवा की ह्या मंडळाचा मला घ्यायचा आहे, तर तसं तुम्ही या परेल वर्कशॉप किंवा गणसंकुल किंवा अरुण दत्ते वर्कशॉपच्या इथे, तरच तुम्हाला प्रॉपर शॉट भेटेल. तर असे काय तुम्हाला दाखवलं तसं सीन चालू आहे परेल वर्कशॉपचं. आणि ते काल दंगा झाल्यामुळे पोलिसांची प्रॉपर फोर्स आहे. जसं मी काल रात्रीच बघितलं, काहीतरी बॅनर फाडण्यावरनं दंगे झाले, त्याच्यामुळे तिथे पोलिसांचं परळच्या लंबोदरच्या इथे ना पोलिसांचा प्रॉपर स्कॉट उभा राहिला आहे, कारण तिथे काय अजून होऊ नये म्हणून. हीच होती परेल वर्कशॉपची अपडेट. ते बघा ती तुम्ही समोर बघताय ना, बॅनरसाठी सुद्धा लावायला सुरुवात केली ते बघा त्या साईडला. आणि तुम्ही बघताय एवढीच अपडेट होती परेल वर्कशॉप. इथून तुम्हाला रिकामी भेटेल मित्रांनो. जर तुम्ही चिंतामणीच्या आगमनाला आलात तर हा साईड आणि तो साईड पट्टा रिकामी भेटेल आगमनासाठी. पण ही जी साईड आहे ती तुम्हाला पोलीसवाले असतीलच, तुम्हाला खूप मुश्किल आहे इथे भेटणं. जर तुम्ही आधीच आलात तरच भेटेल हा स्पॉट. तर या तुम्ही चिंतामणीच्या आगमनाला, मी सुद्धा येऊ. आता आपण इथून जाऊ परळच्या राजाच्या इथे आणि परळच्या राजाच्या इथे जाऊन बघूया काय अपडेट आहे. तर चला मित्रांनो, जसं तुम्हाला सांगितलेलं आहे की आत्ता आपण ना परळच्या राजाच्या प्रवेशद्वारासमोर उभे आहोत मित्रांनो. तर जसं तुम्ही समोर बघताय कितीचं काम झालेलं आहे परळच्या राजाच्या प्रवेशद्वाराचं. भव्य आणि दिव्य असा प्रवेशद्वार आहे यंदाचा परळच्या राजाचा. आणि उद्या त्यांचं आगमन आहे संध्याकाळी 4 दरम्यानच आगमन होण्याची शक्यता आहे, पण 2चा टाईम दिला आहे. तर असं काय गेटचं काम झालेलं आहे बघा मित्रांनो. वरती जेव्हा मागचे पण अपडेट व्हिडिओला आलेलो ना मित्रांनो, त्या साईडचं रंग मारून झालेले आणि इथले विठ्ठलाची जी प्रतिकृती आहे त्याला सुद्धा रंग मारून झालेले. पण यावेळी बघा या साईडचे सुद्धा रंग मारून झालेले. तर अजून एक खालचे जे खांब आहेत त्यांना सुद्धा अजून रंग मारायचे, ते रंगकाम चालू आहे त्यांचं. ते बघा ते बादल्या घेऊन करतायत रंगकाम आणि प्रॉपर मेजरमेंट घेऊन ते लोक काम करतायत. आणि इथं मित्रांनो मला वाटतं की परळच्या राजाचं नाव येईल, जसं परळ विभाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ परळचा राजा असं नाव येण्याची शक्यता इथे प्रॉपर. जसं मुंबईच्या राजाला असतं, लालबागच्या राजाचं चिंतामणीला असतं, तसं परळच्या राजाचं सुद्धा नाव येण्याची शक्यता आहे. तर तुम्ही जसं बघितलात गेटचं असं काही काम झालं आहे मित्रांनो परळच्या राजाचं. तर आपण आता आतमध्ये जाऊन बघूया आणि आतमधली अपडेट काय आहे ते बघूया मित्रांनो. आता जसं तुम्ही समोर बघताय परळच्या राजाचं एंट्रन्स गेट, म्हणजे जिथून आतमध्ये जातो नरे पार्क मैदानात, तिथले गेटचं काम मागच्या व्हिडिओमध्ये जसं दाखवलं तर बरंच काम झालेलं आहे मित्रांनो गेटचं. मागच्या फक्त इथे बांबू बांधलेले, पण आता बघायला तर प्रॉपर ते बांधून झाले त्यांचं. आणि एक साईड त्या साईडचं सुद्धा बांधतं आहे ते बघा. तर आपण आता आतमध्ये जाऊन बघूया अपडेट काय आहे परळच्या राजाची. तर चला
आत्ता ना आपण परळच्या राजाच्या मंडपाबाहेर उभे आहोत. तर बघा जसं मला सांगितलं मागच्या वेळी जे लोक विठ्ठलाच्या मंदिराची प्रतिकृती बनवत आहेत त्याचं काम बघा बरंच झालेलं आहे. रंगकामसुद्धा करून झालेलं आहे आणि हे प्रॉपर आगमनासाठी तयारी चालू आहे त्यांची. चिखल ते दूर करत आहे आणि इथूनच परळचा राजा आतमध्ये जाईल असं काही मंडपाचं काम आहे. आणि इथे प्रॉपर गेट लावले. हा एवढा मोठा मंडप आहे त्यांचा. तर जसं तुम्ही बघितलात परळच्या राजाच्या मंडपाची अपडेट एवढीच होती आणि आतमध्ये अजून काम चालू आहे. यांचं झालं नाही मित्रांनो, काम चालू आहे. तर आपण इथून जसं तुम्ही बघितलं तेवढंच जे मंदिराचं काम होतं एवढं झालेलं आहे. तर आपण इथून जाऊ आता मुंबईच्या राजाच्या इथे आणि मुंबईच्या राजाच्या इथे जाऊन बघूया काय अपडेट आहे. तर चला. तर मित्रांनो आत्ता ना आपण गणेश गल्लीत म्हणजेच मुंबईच्या राजाच्या गेटसमोर आहे. तर मागच्या वेळी जे आपण आले तो वरती प्रॉप्स लावलेले तसेच आहेत अजून, पण जो मेन ह्यांचा आकर्षण आहे प्रमुख प्रवेशद्वारचं ते अजून लागलं नाही. आणि या साईडला सुद्धा ते प्रॉप्स लागलेले ते बघा. तर मागच्या वेळी पण आले ना मित्रांनो, आतमधलं गेट झालेच नाही सगळे. इथलं काम झालं नव्हतं, इथलं आणि इथलं, पण हे बाजूचं सर्व झालेलं. पण आता जेव्हा तुम्ही बघताय ना ते सगळं गेटचं काम असं काही झालेलं आहे मित्रांनो मुंबईच्या राजाचं. आणि आतमध्ये पण यांचं गेटचं काम चालू आहे, म्हणजे आतमध्ये एंट्रन्सचं काम. तर गेट जे मेन प्रवेशद्वार असणार आहे मुंबईच्या राजाची ह्या वर्षाची. आणि मित्रांनो इथं समोरला मुंबईचा राजा हे नाव येईल आणि असं काय गेट दिसते मुंबईच्या राजाची समोरून. तर आपण आता आतमध्ये बघूया, जाऊन मी तुम्हाला बघून सांगतो की काय अपडेट आहे आतमध्ये, काय झालं आहे किती काय. तर चला. अजून एक सांगतो, गेट जे मुंबईच्या आहे त्याच्या एक्झॅक्ट समोर बघा प्रॉपर लाईटिंग लावून झालेली आहे लोकांची. तिथपर्यंत सेटअप लाईटिंगचा आहे, कारण जो मेन फोकस जेव्हा पडतो मेन प्रवेशद्वारावरती हे अजून खूप म्हणजे अजून आकर्षित करते लोकांना येऊन मूर्ती बघून, म्हणजे आतमधलं मंडप बिंडप बघावं प्रॉपर की काय डेकोरेशन आहे. तर त्यासाठी हे जी लाईटिंग असेल वरती ती लावून झाली यांची. हे बघा अजून चालूच असेल, पण असं काय गेटचं काम झालेलं आहे मित्रांनो मुंबईच्या राजाचं. आपण आतमध्ये जाऊन बघूया चला. आत्ता आपण मुंबईच्या राजाचे गेट आतमध्ये आले प्रवेशद्वाराचं. हे बघा असं काही काम चालू आहे अजून. तर अजून यांचं काम चालू आहे मुंबईच्या राजाचं आतमधलं जे मेन डेकोरेशन. तर असं काय दिसतं आहे, मला फक्त लांबूनच दाखवायचं होतं मला काय काम चालू होतं. असं काही मुंबईच्या राजाचं डेकोरेशन नाही यावर्षी. तर आपण इथून जाऊ लालबागला. मंडप असं काही दिसतं आहे मुंबईच्या राजाचं. तर जसं मला सांगितलेलं आतमधून पण एकदा दाखवा मी तुम्हाला. असं काही दिसतं आहे मुंबईच्या राजाचा मंडप. आता आपण इथून जाऊ डायरेक्ट लालबागच्या राजाच्या इथे आणि लालबागच्या राजाच्या इथे जाऊन बघूया की काय अपडेट आहे. तर चला. तर मित्रांनो आत्ता ना आपण लालबागच्या राजाच्या गेटसमोर उभे आहोत. मगाशी आपण गणेश गल्ली फिरून आलो, पण आत्ता ना आपण लालबागच्या राजाच्या समोर आहे. तर मित्रांनो जेव्हा मागच्या अपडेटला जेव्हा आपण आलेलो तेव्हा ही जी जागा आहे ना ही कलरिंग झालेली, पण ही कलरिंग करायची बाकी होती. पण आत्ता जेव्हा आपण आलो आहे नेक्स्ट अपडेट व्हिडिओमध्ये तेव्हा तर हे बघा ही जागा कवर करून झाली आहे त्यांची ऑलरेडी. आता जे मेन जे प्रवेशद्वाराचं मेन आकर्षण असणार आहे मेन गेटच्या समोर जे वरती लागेल. जसं मागच्या वर्षी हत्तीचं असतं मला मागच्या व्हिडिओ सांगितलेलं की हत्ती होतं. तर आता जो ह्या वर्षीचा मेन आकर्षण काय असण्याची शक्यता आहे ते तुम्ही कमेंट करून सांगा. की मंदिर येईल की काय येईल मला माहिती नाही, तुम्ही कमेंट करून सांगा की काय असण्याची शक्यता आहे मेन आकर्षण. आणि आम्ही त्यांना आतमध्ये पण गेलो, तिथे लालबागचा राजा बनतो आहे. माहोल खूपच वेगळा आहे तिथला, की एक ऑरा फील होतो तसा फील होतो आहे की राजा येतो आहे लवकरच असा फील होतो आहे. काम चालू आहे तिथले लवकरात लवकर. हे बघा तिथली सुद्धा आतमधली चरणदर्शन मुखदर्शनची लाईन बघितली आम्ही, तुम्हाला दाखवता आली नाही पण तिथली दर्शनची लाईन बघितली. तिथे सुद्धा आता दहीहंडीचं काम म्हणजे दहीहंडी येणार त्यासाठी ती लोकांनी जराशी जागा बाजूला ठेवून बाकी बॅरिगेट्स लावून टाकले आहेत मुखदर्शनचे. आणि ही गेट जी आहे दिसते समोर ती जी असणारे रहिवासी जे असतात तिथले त्यांच्यासाठी. आणि हे बघा मित्रांनो यांचं काम चालू आहे. हे बघा इथे सुद्धा गेट दिसते तुम्हाला. हे जे मुखदर्शन करून लोक बाहेर येतात त्यांच्यासाठी गेट बनले. आणि बघा ही लालबागची अशी मेन गेट. तर जी प्रॉपर पूर्ण झाल्यावर कशी दिसणार आहे ते बघण्यासाठी मी सुद्धा उत्सुकता आहे. तर तुम्ही पण एकदा कमेंट करा. लालबागचा विजय असो. आणि परत एक अपडेट व्हिडिओ पाहिजे तसं येणारच आहे आपण आता, कारण उद्या चिंतामणीचं आगमन आहे. तर आधीची तयारी बघा इथली. आणि इथे बॅरिगेट्स लावले चिंतामणीचं आगमन आहे कारण पब्लिक चढते तिथे बॅरिगेट्स तिथपर्यंत लावले प्रॉपर चिंतामणीच्या मंडपापर्यंत. कारण पब्लिक चढते ते झाडांना त्रास होतो जसं मला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे. तर प्रॉपर बॅरिगेट्स लावलेले तिथे. आणि त्याच्यावरती सुद्धा ते जे हे असतात ना हिरवा कपडा तो सुद्धा लावलेला आहे वरती. गेट अशी काय दिसते आता प्रॉपर पूर्ण झाल्यावर कशी दिसेल अजून खूप मोठी आहे मित्रांनो. एक राज दरबार अशी गेट दिसते. पूर्ण झाल्यावर अजूनच खुलून येईल गेट. मेन आकर्षण बघूया आपण काय असणार आहे. तर आता आपण तुम्हाला चरणदर्शनची लाईन दाखवू, नंतर मग ती मॅग्नमची सुद्धा ही दाखव गेट दाखव मॅग्नमच्या गेटचं काय काम झालं आहे. नंतर मग तुम्हाला मुखदर्शन तिथं दाखवता येणार नाही मित्रांनो, खूप मुश्किल आहे तिथली. तर या दोन गोष्टी दाखव तुम्हाला. तर चला आपण हे बघा आता लालबागच्या मेन गल्लीत आलो. तर समोर जसं बघताय तुम्ही ते झुमर सर्व लावून झाले आहे. असं काय काम झालं मित्रांनो लालबागच्या राजाचं मेन जे जी लेन असते ना मुखदर्शनची त्या लेनचं काम असं काय झालेलं आहे. तर समोरून तर सर्व पॅकच आहे, समोरून तुम्हाला काही दिसणार नाही. तर हे बघा प्रॉपर झुमर बांधून झाले.
लालबागचा यायचं आतमधली तर हीच अपडेट आहे. तर चला, जसं समोर बघताय ही मॅग्नम साईडची गेट आहे लालबागच्या राजाची. तर असं काय काम झालं आहे मॅग्नम साईडच्या गेटचं लालबागच्या याचं. तर तुम्ही समोर बघताय काम चालू आहे, पेंटिंगचं काम चालू आहे यांचं. तर ही मॅग्नम साईडची गेट तुम्हाला जर येत असाल ही VIP साठी जास्त करून असते उघडी. जे VIPs असतात, जे नॉर्मल लोक ओळखी बनवून येतात त्यांच्यासाठी नॉर्मली लाईन उघडी असते. असे आहे मॅग्नम साईडच्या गेटचं काम झालं आहे मित्रांनो. तर आपण जाऊ आता आणि चरण दर्शनची बघू. चला, जसं तुम्ही मित्रांनो बघताय समोर ही चरण दर्शनची लाईन आहे लालबागच्या याची, म्हणजेच नवसाची लाईन जी नॉर्मली ओळखली जाते. आणि बघा मित्रांनो त्या बॅरिगेट सगळे लाईनला लावून ठेवले. तर जसं तुम्ही बघताय हे चरण दर्शनच्या लाईनचं इतकं काही काम झालेलं आहे मित्रांनो, जसं तुम्हाला लांबून दाखवतो आहे मी. आणि पुढपर्यंत अजून काम झाले त्यांचं आहे बघा. तुम्हाला मी दाखवायला आलेलो चरण दर्शनच्या लाईनचं किती काम झालं. एक मोठी लाईनसुद्धा इथे आतमध्ये एक जाते आणि एक आतमध्ये इथे मैदानातसुद्धा एक मोठी लाईन बनते. तर ती दाखवायला परवानगी नाही, पण मी तुम्हाला लांबूनच दाखवले की किती लाईन आहे, केवढी मोठी लाईन. तर आपण आता तुम्हाला गेट दाखवू. मुखदर्शनचे दाखवायला भेटले तर दाखवू आपण. चला, तर मित्रांनो आपल्याला ना मुखदर्शनची जी लाईन आहे लालबागच्या राजाची ती शूट करायला भेटली नाही. पण मी सांगतो बरंचसं काम झालेलं आहे मुखदर्शनच्या लाईनीचं सुद्धा. तर तुम्हाला चरण दर्शन दाखवलं, नंतर मॅग्नमच्या इथली जी मेन गेट आहे तीसुद्धा तुम्हाला दाखवली मी लालबागच्या याची. तर झालेले आहेत कामं, अजून होतील, अजून व्हायची असतील. आपल्याला माहिती तर नाही त्यांचं यंदाचं डेकोरेशन वाईज कसं चाललं आहे काम. तर होतं एक काम त्यांची. तर आता आपण आता चाललो आहे ना मित्रांनो चिंचपोकळीच्या चिंतामणीच्या समोरच आहे आपण. आता ह्यांच्या गेटचं काम किती चाललं आहे बघूया, कारण उद्या यांचं आगमन आहे आणि आगमनाच्या एक दिवसाआधी ह्यांचं काय गेटचं काम चालू झालं आहे ते बघूया आपण. तर चला मित्रांनो, आत्ता ना आपण चिंचपोकळीच्या चिंतामणीच्या मंडपासमोर उभे आहोत. तर तुम्ही मंडपाचं काम बघताय मित्रांनो, असं काही मंडपाचं काम झालं आहे चिंचपोकळीच्या चिंतामणीचं. हे बघा, हे मागच्या वेळी पण आलेलं अपडेट व्हिडिओ तर इथे व्हाईट कलरचा रंग मारलेला पडदा, पण त्या पडद्याला सुद्धा आता रंग मारतात ती लोक ब्लॅक कलरचा. आणि ह्याच्यावरती मला वाटतं सोनेरी पट्टा ती लोक चढवतील, सोनेरी पट्ट्या. हे बघा ह्या साईडला सुद्धा सेम सिच्युएशन आहे मित्रांनो. आणि उद्या याचं चिंचपोकळीच्या चिंतामणीचं आगमन आहे. तर गेटची तयारी खूप पटपट चालू केली आहे लोकांनी, कारण उद्याचं आगमन आहे. तर गेट आधीच काम झालेलं बरं, नंतर मग अडचणी येतात आगमनाच्या वेळी. आणि मित्रांनो इथे जे मध्ये नाही जी लाईन, ही जी गॅप दिसते ना, इथे नाव येईल चिंचपोकळीच्या चिंतामणीचं, जे मंडळाचं नाव असतं ते. असं काही गेटचं काम झालं आहे मित्रांनो चिंचपोकळीच्या चिंतामणीचं. तर आपण आतमध्ये जाऊन बघूया की काय बघायला भेटते आतमध्ये अपडेट. काय नवीन असते तरच दाखवू आम्ही तुम्हाला, म्हणजे नॉर्मली लांबूनच दाखवून सांगू की ही अपडेट आहे. तर कशी वाटते तुम्हाला गेट यावर्षीच्या चिंचपोकळीच्या चिंतामणीची तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आपल्या व्हिडिओला नक्की लाईक करा तुम्ही केला नसेल. आणि तुम्ही एवढं हे सुद्धा सांगा की आगमन ह्यावर्षी कसं असेल. एक तर माहिती आहे दरवर्षीप्रमाणे भव्य आणि दिव्यच असतं, कारण चिंतामणीच्या आगमनाला खूप पब्लिक असते. आणि जी जागा तर तुम्ही रिकामी बघताय ना, ही उद्या पूर्ण भरून जाणार आहे संध्याकाळी 4:30-5च्या जागा. किती भव्य आणि दिव्य अशी गेट आहे यावर्षीच्या चिंतामणीची बघा वाईडमध्ये. तर आपण प्रवेशद्वाराने आतमध्ये जातो आहे, कारण उद्या हे ही जी जागा आहे ती पूर्ण भरून जाणार आहे भाविकांनी. ते चिंतामणीचे चाहते आहेत ते पूर्ण हा गल्लीत येणार आहे शूट करण्यासाठी, मजा घेण्यासाठी चिंतामणीच्या आगमनाची. तर आपण आता पुढे जाऊन बघूया पुढे काय अपडेट भेटते आपल्याला. तर चला, आतमध्ये दाखवण्यासारखं काहीच नव्हतं, मी तुम्हाला बाहेरनं दाखवतो की काय अपडेट आहे. तर हे बघा काम चालू आहे त्यांचं, तुम्हाला 20x झूमवरती दाखवतो आहे. काम चालू आहे त्यांचं. आणि अशी काय गल्ली आहे चिंतामणीची जी, हे बघा हे प्रॉपर पुढेपर्यंत आणलं जातं हे लोकांनी, हे ते लाईटिंग लावतील. तर एवढीच अपडेट होती चिंतामणीच्या मंडपातली आतमधली. आपण भेटू नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत धन्यवाद.